हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहे तुम्ही? मस्त ना, मजेत ना? मी पण मस्तच आहे. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करते. चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर तुम्ही म्हणत असाल की हे काय चाललेलं आहे? हे झिंगरी भैयावरती गेलेले आहेत आणि ह्यांचं काय चाललं? तर हे मला बोलवणं चालू आहे. याला सोडलं होतं टेरेसवरती खेळायसाठी आणि भरपूर वेळ झालेला आहे, त्याचं खेळून झालेलं आहे. आणि जेव्हा त्याचं खेळून होतं तेव्हा ह्या वरच्या एकदम कड्यावरती जाऊन बसतो आणि तिथून म्याऊ 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 अशी तो मला हाक मारत असतो. मी खालीच असते किचनमध्ये. त्याला माझी खटारखुटूरची आवाज त्याला जात असते वरती आणि त्याला कळतं की आता इथे ही आलेली आहे आणि इथून आवाज द्यायचं म्हणजे आता ही मला वरनं घेऊन येईल. तर तुम्ही बघू शकता की किती मस्त असा वाकून आवाज देत आहे. तर ह्याचीच जिद्द असते की मी वरती जाणार. जरासा जरी दरवाजा उघडला की साहेब चालले पळत 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 जोराने आणि एवढ्याच जोराने धावत जातो बाहेर की आपल्याला दरवाजा लावायला 1 सेकंदही पुरत नाही, इतका पटकन पळतो. तर आता भरपूर वेळ झालेला आहे आणि मी आतापर्यंत हॉलमध्ये काहीतरी करत होते वाटतं आणि नंतर आल्यावरती तो मला आवाज द्यायला लागला जोराजोराने की मला आता खाली घेऊन ये, माझं खेळून झालेलं आहे. तर म्हटलं जावं वरती, याला घेऊन यावं वरती जाऊन. तर मी जसं वरती गेले तसं माझ्या पायाजवळ आला नाही. ओरडायला लागला की तू आतापर्यंत वर का नाही आलीस? मी किती वेळचा तुला हाका मारतो, इथे दरवाज्यात बसून हाका मारतोय आणि नंतर तिकडनं बसून हाका मारत होतो. तर दरवाज्यात बसलं की इथून हाका मारल्या त्यांनी की मला खाली आवाज येत नाही टी व्ही चालू असल्यावरती. आणि जेव्हा तो टेरेसच्या त्या कड्यावरती बसून आवाज मारतो तेव्हा मग आवाज येतो त्याचा, कारण की किचनमधनं दरवाजा माझा खुला ठेवते मी, तो जेव्हा बाहेर जातो वगैरे किंवा मी स्वयंपाक करत असते त्यावेळेस. तर त्याचं खेळून वगैरे झालं, म्हटलं वरती जावं. हे आहे आमचं टेरेस आणि ह्या सायकली खूप जुन्या माझ्या श्रावणीच्या आणि दादूच्या. श्रावणीची मोठी सायकल आहे, ती भरपूर दिवस झाले तिथंच पडलेली आहे आणि दादूची सायकल छोटीवाली हिरवीवाली. तर तुम्ही बघत असाल की ती छान गवाई लाडी गोडी लावू लागलं आहे की आता चल मला खाली घेऊन जा आणि मस्तपैकी आता खायला पण दे. आणि कसं आहे माहिती आहे का, ह्याला जर न उचलता खाली घेऊन असं म्हणजे नाही का, त्या जर मी दरवाजा खोलला ना तो घरी नाही येत, डायरेक्ट खाली जातो आणि एखादा नवीन माणूस दिसला की परत वरती टेरेसवर येतो. व घरात शिरणार नाही, त्याला माहिती आहे आता जर घरामध्ये शिरलो मला काही बाहेर पडता येणार नाही, बाहेर यायचा चान्स खूप कमी आहे, त्याच्यामुळं सापडतच नाही लवकर हातामध्ये. मग इथून हातात घेऊन जावं लागतं त्याला उचलूनच. तेव्हा पण उचलून खाली नेताना सुद्धा असं एकदम असं नाही का, सोड 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 सोड, मला मला नाही जायचं म्हणून एकदम असं चिडचिड केल्यासारखं सोड सोड म्हणून. पण जबरदस्तीने त्याला न्यावं लागतं आतमध्ये. आणि जेव्हा मी त्याला आतमध्ये नेते आणि दरवाजा बंद करते आणि खाली सोडते का, तेव्हासुद्धा मला ओरडतो की कशाला आणलीस मला आतमध्ये म्हणून. तर हे आमचे कपडे आहेत वाळत घातलेले. हे आमचं टेरेस आहे. टेरेस तर सहसा स्वच्छच असतं, कारण की टेरेसवरती मुली खेळत असतात. आमच्या मुलं सगळे खेळायला येतात. सगळे भाडेकरूंचे वगैरे मुलं असतात आणि टेरेसवरती खेळतात ते, म्हणून आमच्या टेरेसवरती आम्ही स्वच्छता जास्त करून ठेवलेली आहे, कारण की सगळे खेळायमध्ये असतात मुलं. पळण्याची वरण्याची भीती वगैरे नाही. तर असं जर ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी सगळी मुलं वरती टेरेसवरती जमा होऊन खेळतात आणि आपण निवांत बसतो. म्हणजे टेन्शन राहत नाही की कोणी खाली वाकून बघतंय का, कोणी काय, कारण की सगळं आमचं पॅक असल्यामुळे खाली वाकून पडण्याची वगैरे काही भीती नसते. त्याच्यामुळे टेरेस वगैरे स्वच्छच आहे आणि ठेवतो पण आम्ही स्वच्छ. असं पहिल्यांदाच म्हणजे पहिलेच करून घेतलं होतं टेरेस बनवताना. तर म्हटलं आता वर आले तर ह्याची जर अशी गंमत करूया. गपशप त्याच्या सुरू होत्या. एखादा कबूतर असा उडून जाताना पटकन दिसला की असा गरगर करणार, त्याच्या मागे धावणार. म्हटलं त्याची गंमत बघूया. तर हे मस्त छान असं रान आहे आमच्या घराच्या मागे. बहुतेक तिथे गहू आहे हा लावलेला. एका ह्याच्यातला वाढलेला आहे आणि एका ह्याच्यातला ओलाच आहे. तर तुम्ही बघू शकता, मी हा तुम्हाला जो आता झूम करून कडा दाखवला टेरेसचा, तर त्या टेरेसवरती बसून मला तो आवाज देत असतो खाली मला घेऊन जा म्हणून. तर ह्याची लाडी घोडी तर तुम्ही बघू शकता. म्हटलं जो आता मध्ये आवाज येतोय का, एका बाईचा आवाज गाणे म्हणण्याचा, तर आमच्या इथे मंदिरामध्ये ते चालू असतो रोज आणि ह्या टायमाला रोज असतं. आणि स्वामी समर्थांचं मंदिर पण खूप जवळ आहे आमच्या इथून. तर
त्यांचं पण रोज ऐकू येतं, म्हणजे त्यांचा जो जॉब चालू असतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून. त्यावरती टेरेसवर गेलं ना की क्लिअर कट सगळं ऐकू येत असतं. तर असं भक्तिमय वातावरण आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि इतकं सुंदर वातावरण आहे आत्ताचं चालू, काय सांगूच ना. खूप छान वाटतं आमच्या टेरेसवरती गेल्यावर. म्हणूनच याला खाली न जाता टेरेसवरतीच जास्त खेळायला आवडतं की माहीत नाही. तर म्हटलं आता छानपैकी कपडे वगैरे काढून घेतले मी. हे कपडे माझे 2 दिवसाचे आहेत. मी 2 दिवस कपडे धुतले नव्हते कारण की मला ब्लाऊज होते आणि जे ओले होते ते अगोदर धुवून टाकले आणि वाढले मी साईडला ठेवले होते कपडे उद्या धुवावं म्हणून मग आज कपडे 2 दिवसाचे धुतले. ते भरपूर झाले कपडे धुवून. कपडे वगैरे काढले आणि परत ह्याची गंमत बघायला लागली मी. त्याच्यासोबत थोड्याशा गपशप वगैरे केल्या. त्याचं म्याव सगळं ऐकून घेतलं. आता खाली जाऊन स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा, रात्रीसाठी. आणि जेवण वगैरे तयार करून झालं की नंतर अभ्यास घ्यायचा आहे मुलांचा आणि अभ्यास घेऊन झाल्यानंतर ना मग मला परत ब्लाऊज शिवत बसायचं आहे. कारण की तेवढाच टाईमपास करण्यापेक्षा माझा एक अर्धा ब्लाऊज शिवून होतो, म्हणून मग मी टाईमपास न करता ब्लाऊज शिवायला बसते. तर ह्याचीशी थोडीशी तुम्हाला हाय हॅलो करून दाखवते. लय आगावे, असा इतका जोरान चावतो ना. दातं पण एवढी पिटुकली आहेत, पण चावणार लई जोराने. तर घरी आल्यावरती आता हा माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. थोड्यानंतर जेव्हा सगळं आवरून झालं तेव्हा नंतर शूट केलं. तर साहेब थकले वगैरे, मस्तपैकी खाणं पिणं केलं आणि आता बघा मोठू पतलू काय लावले टी व्हीला, सिंचन लावले वाटतं. तर मस्तपैकी बघत बसलेला आहे. आता बघत बसला आहे का झोपलाय कळं ना. बघतच बसलाय वाटतं. बघा सिंचन हे दिवसभर लागलेलं असतं. त्यातच सगळं काम आवरून झाल्यानंतर ना एकंदरीत आता रात्रीचे 10:30 वाजले असतील. म्हटलं सकाळच्यासाठी मेथीची भाजी खुडून ठेवावी म्हणून मग मस्तपैकी मेथीची भाजी खुडत बसले. त्यात हे 3 आयटम जमा झाले आणि त्यांनी पण मला खुडायला मदत केली. एक वास घ्यायला आणि एक पानं खुडायला आणि एक पानं फेकायला. तर चला आता व्हिडिओचा एंड आपण इथेच करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. चॅनलवरती नवीन आले असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जुने असाल, व्हिडिओ बघत असाल पण सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शुभरात्री. चला बाय बाय.